एक राजकारणी नसते तर कदाचित बांधकाम व्यवसायात त्यांनी मोठं नाव केलं असतं. मला तो दिवस आठवतोय. मी नुकताच विधानसभेचा अध्यक्ष म्हणून निर्वाचित झालो होतो, निवड झालेली, आणि विधान भवनाच्या सुशोभीकरणाचं काम मी हाती घेतलेलं. सुशोभीकरणाचं काम झाल्यानंतर अजितदादा जेव्हा चेंबरला आले तेव्हा त्यांनी प्रशंसा तर केलीच, पण बारकाईनी कुठे कुठे काय कमी पडलंय हे पण अगदी योग्यरित्या मला सांगितलं. आणि तेवढं झाल्यानंतर परत सांगितलं, तुम्ही केलेलं काम हे अत्यंत चांगलं आहे, त्यामुळे सह्याद्री विश्रामगृह जे आहे ते जरी विधिमंडळाच्या अखत्यारीत येत नसलं तरी तुम्ही त्या कामात लक्ष टाकून ते काम योग्यरित्या करून घ्या. यातून दिसून येतं की एखाद्या नेत्याचं मन किती मोठं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती चांगलं काम करतो तर ते ओळखून त्याला अजून प्रोत्साहन देण्यासाठी जे त्यांनी सातत्याने प्रत्येकाच्या पाठी ते उभे राहिले ते हे सभागृहातील सदस्य कधी विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर अजितदादांचं राहणं आणि दादांचं एकूण पर्सनॅलिटी ह्याच्यात स्वच्छता तर निश्चित होती, पण परफेक्शन ज्याला म्हणतात ते दादांमध्ये आपल्याला दिसून